आई, हे पेटंट देवासमोर ठेवून नाही तर विकून पैसे मिळणार आहेत याचे. आणि काय आहे ना, रक्ताचं नातं असलेल्या नातवाच्या प्रोजेक्टमुळे हे पेटंट मिळाले. त्यामुळे त्याचा बाप म्हणून माझा याच्यावर पूर्ण हक्क आहे. या अनाथ उपऱ्या व्यंकीचा नाही. काय म्हणतोस तू? तुझा हक्क? संतोष, या घराशी माझा काहीही संबंध नाही असं तूच जाहीर केलं होतंस ना? नाहीच आहे ना. कोणाला ठेवायचा या घराशी संबंध? या घराशी संबंध माझा नाहीच आहे. पण हे जे पेटंट मिळालंय ना, त्याच्यावर माझा हक्क नक्की आहे. काय बोलतोयस तू? तुझा काय संबंध या पेटंटशी? काय संबंध म्हणजे? आत्ता सांगितलं ना, माझ्या मुलाच्या प्रोजेक्टमुळे हे पेटंट मिळालंय, त्यामुळे त्याच्यावर माझा पूर्ण हक्क आहे. काय चाललंय तुमचं? वाटेल ते काय बोलताय तुम्ही? कसलं पेटंट आणि तुमचा काय संबंध त्याच्याशी? बाबांनी आणि वरदने मिळून किती मेहनत केली आहे याची कल्पना आहे तुम्हाला? हे बघे, मला एवढंच माहिती की वरद माझा मुलगा आहे आणि त्याने केलेल्या प्रोजेक्टसाठी हे पेटंट मिळाले. कळलं? नाही, बरोबर आहे तुझं. वरदनी जे प्रोजेक्ट केलं ना, त्याच्यासाठी मिळालं हे पेटंट. पण हे प्रोजेक्ट करण्यासाठी यांनी किती मेहनत केली आहे ते माहितीये का तुला? त्यांची मेहनत, त्यांची बुद्धी आणि त्यांचे कष्ट या सगळ्याच्या जीवावर ते पेटंट मिळालंय. आणि तेच विकून मी पैसे मिळवणार. नाही संतोष, पैसे मिळणार, पण ते पेटंट विकून नाही, स्वतःचा बिझनेस उभा करून. बाबा, कशाला यांना स्पष्टीकरण देताय? आणि तुम्ही या घराची पायरी पण चढणार नाही असं म्हणाला होतात ना? विसरलात का तुम्हीच दिलेला शब्द? संतोष, कदाचित तुझे शब्द तू विसरला असशील, पण आम्ही नाही विसरलो. त्यामुळे निघून जा आमच्या घरात ना. आमच्या घरातून? बाबा, तुमच्या शब्दाला एवढी किंमत असेल असं वाटतंय तुम्हाला? म्हणे आमच्या घरातून चालता हो. कुठलं तुमचं घर? हे तुमचं घर आहे? हा? अहो बाबा, स्वतःच घर बांधायची धमक असते ना तुमच्यात, तर कधीच बांधून झालं असतं. ती धमक कोणी दाखवली? मी. संतोष, घर कोणी बांधून दाखवलं? मी. त्यामुळे तुम्हाला मला बोलायचा काही अधिकार नाही. कळलं? गप्प बसा. संतोष, बस बस आता. हं? तू ताबडतोब घराच्या बाहेर हो. तू जर घराबाहेर गेला नाहीस ना, तर खरंच सांगते, आज मी पोलिसांना बोलवेन. बोलव.